जो माणूस स्वतः चिल्लर आहे, स्वतः त्यांनी कुठल्याही प्रकारचं कर्तृत्व केलं नाही, तो आरोप करते महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांवर. आरोपासोबत आरोप करते तर करते, कापून टाकण्याची भाषा करते. हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही आमदाराला, कुठल्याही नेत्याला, कुठल्याही पक्षाला पटण्यासारखं नाही आहे. कारण बच्चू कडूच्या नखूंपासून तर केसापर्यंत मी त्याला ओळखतो. त्याचा एकच नारा आहे, बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया. ते लक्ष्मीपूजन सोडलं तर रामचंद्राचं नाव घ्यायला पाहिजे, श्रीकृष्ण भगवानचं नाव घ्यायला पाहिजे, ते बच्चू कडूचं नाव घेतात. अर्जंट कार्यक्रम आलेला दिसतं. मला वाटतं तेव्हा भाऊनं अर्जंट दिलं असं, यांना कधी काही करा, आज काहीतरी बोला, गुलामीचे लक्षणं दाखवा आम्हाला. आणि मग त्या गुलामीतून ते बोललेले आहे. वरचा कार्यक्रम आल्याबरोबर वाटते फॅक्स गिस काहीतरी टेलिग्रामवर काही फोन आला असं, लगेच ते लक्ष्मीपूजन इतकं महत्त्वाचा सण सोडून बच्चू कडू आठवलं त्याला, याचंच नाव वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे का राहिलं आमच्या आमदारकीचं तुमच्यासारखे लाचार थोडे आहे. माझ्या पाठिंबा आहे. तुम्ही बातकुलीत पहिल्यांदा पहा तेव्हाचे फोटो. तुम्ही आघाडी होती जेव्हा आठवले वगैरे सगळे रिडालोस, त्यात आमचाही फोटो छापला होता तुम्ही पाठिंबा घेऊन. नंतर बदलले अधिक, मग राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतला, आता भाजपचा पाठिंबा घेऊन फिरताय. ही लाचारी इतकी. नाव स्वाभिमान, तुमची बायको भाजपा, तुम्ही संघटनेत. वा रे स्वाभिमान तुमचा.